दिवस, अंतिम दिवसातला पहिला सामना सरकार महर्षी शुगर विरुद्ध भैरवनाथ शुगर. कोण जिंकणार, कोण हारणार गिरीश? क्या एनर्जी है सर, इतनी सुबह सुबह इतनी एनर्जी, फाइनल तक ये दुगनी होनी चाहिए. निश्चित आपण पाहतो त्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू साठी सज्ज सोमनाथ, सामना करेल विक्रम. पहिला चेंडूवरती खेळून काढलेला चेंडू आहे. स्ट्रेट ड्राईव्ह लेफ्टेड शॉट पाहायला मिळतोय. ट्रॅव्हल करतोय चेंडू लॉंग ऑनला. इथे मात्र क्षेत्ररक्षण होईल. एक धाव, खातं उघडलं गेलेलं इथे गिरीश. निश्चित आपण पाहतो तो वेळेत सामना संपवायचा आहे. त्याचबरोबर कोणत्याही खेळाडूने आतमध्ये यायचं नाही. ऑब्जेक्शन घ्यायला 5 धावांची पॅनल्टी असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल, त्याला जर विरोध केला तर तिथे सुद्धा आपल्याला 2 धावांची पॅनल्टी असेल. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 1 धाव झालेली आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे. यावेळेला फाईन लेगला एक मोठा फटका येतोय. पाहूया काय होतंय. जबरदस्त फटका. चेंडू जातोय सीमा पार आणि इथे पाहूया पंचांचा इशारा मात्र येतोय. 6 धावा. डीजे चिंगळ्या बोले, चिंगळ्या बोले. धन्यवाद डीजे. चिंगळ्या बोले. आज षटकार मारले की आपण चिंगळ्यालाच बोलायचंय. सामन्याला सुरुवात होते. 7 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. नक्कीच आपण पाहूया सहकार महर्षी शुगर संघ या ठिकाणी निश्चित एक मोठं टार्गेट उभे करू शकतो. या मैदानावरती सातत्याने त्यांनी प्रथम फलंदाजी करताना खूप चांगला खेळ या ठिकाणी निश्चित केलेला आहे. आजही अतिशय आत्मविश्वासाने आपण पाहतो सहकारी महर्षी शुगर संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात उतरलेले पाहायला मिळतात, ज्यामध्ये नितीन फुले आणि साथ देण्यासाठी विक्रम गाडे. मात्र गोलंदाजी आपण पाहतो सोमनाथ वायकर, ज्याने आधीच्या सामन्यामध्ये सामना वीर पुरस्कार सुद्धा पटकावलेला आहे. इथे गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतो सलामीचा गोलंदाज सोमनाथ वायकर. गिरीश, सोमनाथ वायकर जो कि पिछले 2 मैच में 2 मैन ऑफ द मैच. जबरदस्त फटका आहे. आपण पाहतो चेंडू आपण पाहतो बॅट पासून दूर होता. शॉर्ट पिचचा चेंडू होता. हलक्या हाताने तो चेंडू आपण पाहिला असेल टाकला गेला होता. मात्र इथे फाईन लेगच्या दिशेने एक सुंदर लेफ्ट हँडेड शॉट आपल्याला पाहायला मिळालेला आहे. गिरीश, जबरदस्त फटका आहे. मोठी फटकेबाजी केली जाते आणि करावी लागेल, कारण हा सामना डू ऑर डायचा सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार आहे तो आपण पाहतो तो वरती जाणार आहे, म्हणजेच सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. आणि जो संघ या सामन्यामध्ये पराजित होईल त्याला घरचा रस्ता धरावा लागेल, घरचा आहेर दिला जाईल. पाहूया काय होते. 11 धावा धाव फलकावरती झालेले आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. थोडंसं पाहिलं असेल चेंडू थोडासा डाव्याशी बाहेर. पंच मात्र इथे दोन्ही हात समांतर करतायत. 1 धाव अवांतर मिळेल आणि धावसंख्येमध्ये आपण पाहतो बदल होते. 12 धावा. भैरवनाथ शुगर इनकी तरफ से एक स्फोटक शुरुआत यहाँ पर दिलाने में कामयाब नितिन फुले. एक अच्छे गेंदबाज के विरुद्ध ये स्फोटक शुरुआत दिलाते हुए अपनी टीम के लिए नितिन पावर प्ले का पूरा इस्तेमाल करना चाहते हैं सहकार महर्षि के खिलाड़ी. हो क्या शानदार शॉट है. गेंद गई. धन्यवाद डीजे. 5 गेंदों में 20 रन पर पहुंच चुकी है सहकार महर्षि की गाड़ी, जिनकी बदौलत नितिन फुले 4 गेंदों में 18 रन और विक्रम गाड़े जो कि 1 गेंद खेलकर नॉन स्ट्राइकर एंड पे मजे ले रहे हैं. अगली गेंद लेकर
और ये ऊंचा शॉट खेला है, देखते हैं फील्डर उसके नीचे है। और नो मैन लँड्स में बॉल गिरता हुआ। नक्कीच नो मॅन झोनमध्ये हा चेंडू पडलेला आहे, कुणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे, सेफ आपण पाहतो त्या ठिकाणी धाव घेतली जाते। एक षटकाचा खेळ संपतोय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धावसंख्या जाऊन पोहोचते, एकही गडी न गमावता 22 धावा। सहकार महर्षी शुगर संघ बोले तैसा चाले त्याची वंदाबी पाबिले आणि जबरदस्त सहकार महर्षी शुगर बाहेर आलेली आहे संघाला। त्यांना माहीत आहे की हा सामना किती महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून कप्तानाने मगाशी सेवा पण केली आहे, खेळपट्टीची भरपूर, या मैदानाची सेवा भरपूर केलेली आहे। नक्कीच जिथे आपण घाम गळतो तिथे आपल्याला नक्कीच चांगलं यश मिळतं आणि मला असं म्हणावं लागेल सहकार महर्षी संघाचे कप्तान त्यांनी तिथे घाम गाळलेला या मैदानात आणि त्याचा कुठेतरी एक आपल्याला परतावा हा धावांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। क्या बात आहे, इथे मात्र थोडासा पाहिला असेल फटका जो जातोय चेंडू मिड विकेटला। आज मात्र आपण पाहतो तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी नक्कीच पाहायला मिळेल गिरीश। इसी चौके के साथ छलांग लगाता हुआ स्कोर 26 बिना कोई नुकसान के। 7 गेंदों में 26 रन की आतिशबाजी यहां पर देखने को मिल रही है सुबह सुबह। शायद नाश्ता बहुत जोरों से हुआ है सहकार महर्षि टीम का। ओवरपिच की गेंद थी, बहुत ही अच्छा प्रयास यहाँ पे, कारपेट शॉट लगाते हुए गेंद जा रही है मिड विकेट की तरफ और अंपायर का इशारा 4 रनों का। 4 रनों के साथ हम बढ़ता हुआ स्कोर, कोई भी नुकसान नहीं यहाँ पे और 30 रन स्कोरबोर्ड पे लग चुके हैं गिरीश। निश्चित तौर पर मनीष सर, कप्तान ने कहा था कि 80 रनों का टारगेट। बहुत अच्छा, यहाँ पे करारा जवाब मिलेगा, जरूर मिलेगा, करारा जवाब मिलेगा। गेंद जा रही है बाउंड्री की तरफ, आर पार यहाँ पे देखेंगे। बहुत ही अच्छा शानदार छक्का, 36 रन, लॉस ऑफ नो विकेट। बहुत ही अच्छा प्रयास कर रहे हैं, बहुत ही अच्छा यहाँ पे हमें खेल देखने को मिल रहा है। दोनों बैटर जो है बहुत शानदार खेली यहाँ पे कर रहे हैं। जैसे कि देखा जाएगा, हमें देख रहे हैं नितिन फुले जो 5 गेंदों का सामना करते हुए 20 रन पे खेल रहे हैं और विक्रम 4 गेंदों का सामना करते हुए। वापिस एक बार रिवर्स का शॉट, यहाँ पे बहुत अच्छा तगड़ा शॉट, देखेंगे कितने रन मिलेंगे और 6 रनों का इशारा अंपायर के द्वारा। 42 लॉस ऑफ नो विकेट। डीजे धन्यवाद डीजे। आज डॉन की पारी हो रही है, डॉन का गाना लगाइए साहब। मैं हूं डॉन, अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं डॉन, या शैलीमध्ये आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते नितीन फुलेचे। नक्कीच नितीन फुले आपण पाहतो कोण, मैं हूं डॉन, आणि नक्की डॉन इथे आपल्याला पाहायला मिळतोय। आज मैदानात कोण होणार आहे? 43 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहेत रमेश। ओ हो, क्या बात है, जबरदस्त फटका डीजे। दो ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 49 बिना कोई नुकसान के। बहुत ही स्फोटक शुरुआत यहां पर सहकार महर्षि के द्वारा। 49 धावा 2 षटकामध्ये रेकॉर्ड झालेले आहे सर्कल मधलं। कालही रेकॉर्ड्स आपण पाहिले असतील, सर्कलमध्ये 1 रन दिली होती 2 षटका समाप्तीनंतर 2 विकेट पडल्या होत्या। नवीन
गोलंदाज आपण पाहूया या ठिकाणी आमंत्रित केलं गेलेलं आहे सचिन माने. इथे मात्र आपण पाहूया खूप सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आज आतिषबाजी पाहायला मिळते. 6 चेंडूंचा सामना करत नितीन फुले खेळताना पाहायला मिळतोय 26 धाबांवरती. हा खेळ आहे नक्कीच क्रिकेटचा, मात्र बेसबॉल सारखी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नितीनची. नितीनने आज ठरवलेले आज दिवस माझा आहे आणि आज मी हा दिवस गाजवणार, प्रत्येक सामना गाजवणार, प्रत्येक चेंडू वाजवणार आणि त्याच पद्धतीने नितीन आपल्या फलंदाजीमधून आपली ताकद इथे दाखवतोय महर्षी शुगर संघाची. दरम्यान वळूया पुन्हा एकदा. विक्रम या ठिकाणी काहीतरी विक्रम करेल का पाहूया. ओहो, विक्रमच्या बॅटमधून सुद्धा एक जबरदस्त वार केलेला आहे. चेंडू मला वाटतं सीमा पार जाईल, आपटत धोपटत चाटत पुसत. आणि इथे मला एक गाणं सुचवा असं वाटतंय आत्ताची फलंदाजी बघून या दोन्ही खेळाडूंची, आणि ते गाणं मी या ठिकाणी लावतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहेत. 53 धावा धावफलकावरती. विक्रमने सुद्धा विक्रम केलेला आहे. ओहो, कॉमेंट्री बॉक्सला सलामी देतो चेंडू, आणि इथे मात्र विक्रमसाठी एक गाणं होऊन जाऊ द्या. नक्कीच या गाण्याप्रमाणे आपण पाहतो किती बी समोर होत्या त्यांना एकटा बास असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातंय. नक्कीच पाहूया, मैदानात वळूया. एकूण 60 धावा, आणि नंतर यानंतर आपण एक गाणं लावणार आहोत या संघासाठी, सहकार महर्षी संघासाठी एक गाणं आपण इथे लावूया. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सला सलामी देतो चेंडू. 4 धावा. दरम्यान बोलूया गाण्याकडे बोलूया. हे गाणं सहकार महर्षी शुगर संघासाठी. नंतर वळूया पुन्हा एकदा मैदानात. दरम्यान 63 धावा. हो, यावेळेला सन्मान दिलेला आहे चेंडूला. जबरदस्त चेंडू टाकला होता सचिनने, आणि यावेळेला पाहिलं असेल खराब चेंडू असेल तर त्या ठिकाणी आपण पाहतो षटकार चौकार लगावले जातात. जेव्हा चांगला चेंडू पडतो त्या चेंडूला सन्मान दिला जातो, आणि एका चांगल्या खेळाडूचं हे लक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. इसी सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर हेलो, आणि यावेळेला फटका आहे, आणि ते झेल. आणि आता मात्र आपण गाणं लावणार आहोत ते खास, मला वाटतं या ठिकाणी भैरवनाथ शुगरसाठी एक गाणं लावूया.
जास्त वेळ घ्यायचा नाहीये, सामना लगेच सुरुवात करायचा आहे. अभी तक 2 ओवर 5 गेंदे हो चुके और स्कोर पहुंच चुका है 64, एक विकेट के नुकसान पर. हमने कल देखा था कि हर टीम को 60 रन पहुंचने में बहुत मुश्किल हो रही थी, लेकिन यहां पर सहकार महर्षि ने 3 ओवर में ही 64 रन पर छलांग लगाई है. एक आतिशी तूफानी शुरुआत यहां पर सहकार महर्षि के द्वारा. हो, क्या बात आहे, सुंदर प्रयत्न होता इथे. नक्कीच सन्मान दिला होता चेंडूला आल्या आल्या, परंतु आज सन्मान थोडासा धोकादायक ठरला असता. सुंदर प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, थोडासा या ठिकाणी प्रयत्न फसतोय आणि मला वाटतं इथे 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 65 धावा. जबरदस्त धावसंख्या. गिरीश, काय सांगशील या संपूर्ण 3 षटकातल्या फलंदाजीबद्दल? विक्रम सारखं वादळ होतं जे मैदानातून तंबूत पाठवलं खरं, परंतु नितीन फुले नावाचं वादळ अजूनही मैदानात खेळताना पाहायला मिळतंय. गिरीश, आजच्या ह्या ओपनिंगवरनं असं वाटतंय की 100 रनापर्यंत ही सहज पोचू शकेल संख्या, पण बघूया. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, काही पण होऊ शकतंय. पण एकंदर कॉन्फिडन्स जो आहे तो मात्र लेवल हाय झालेली आहे. कॉन्फिडन्स लेवल जर विचार केला, कारण त्यांचा कप्तान इतका कॉन्फिडंट होता, त्यांनी सांगितलं होतं की आज काहीतरी आम्हाला करावं लागेल आणि आम्ही आज एक मोठी धावसंख्या निश्चित उभी करू. दरम्यान बोलूया पुन्हा एकदा सोमनाथ आज मात्र सोमनाथची मला वाटतं गोलंदाजी थोडीशी आपल्याला पाहायला मिळते, कुठेतरी वीक आहे नक्कीच. आणि एक गाणं या ठिकाणी पाहूया, दोन्ही संघांसाठी लावूया. दरम्यान बोलूया मैदानात पुन्हा एकदा 69 धावा. ओ सन्मान, पुन्हा एकदा त्याच चेंडूला सन्मान, त्याच शैलीमध्ये जबरदस्त खेळी पाहायला मिळते आपल्याला अतुलची. नक्कीच अतुल या ठिकाणी विक्रमला संधी देतोय. विक्रम सुद्धा मला वाटतं या ठिकाणी 13 पावलं दूर आहे अर्धशतकापासून. 10 चेंडूंमध्ये 37 धावांवरती खेळतोय विक्रम. आणि नक्कीच नितीन फुले मला वाटतं या ठिकाणी बाद झालेत, माफ करा. सोमनाथ वायकर टू विक्रम. यावेळेला विक्रमच्या बॅटमधून एक मोठा फटका येतोय, मात्र चेंडू खाली पाहूया. क्षेत्ररक्षक येतोय का? ओ हो, झेल सुटते. फार मोठं नुकसान केलेलं विक्रम सारख्या वादळाला शमवण्याची ही संधी आपण जर सोडत असाल तर निश्चित जवळपास मॅच सोडत असाल असं म्हणायला हरकत नाहीये. कारण विक्रम सारखं वादळ, ज्याला आता चेंडू हा टेनिसचा नाही फुटबॉल दिसतोय, आणि अशा खेळाडूला तुम्ही जर जीवदान देत असाल तर खूप मोठी नुकसान तुम्ही तुमच्या संघासाठी करून घेताय. दरम्यान बोलूया 71 धावा धाव फलकावरती आणि 4थं षटक प्रगतीपथावरती. गिरीश, शानदार शॉट यहाँ पर, जहाँ कोई फील्डर मौजूद नहीं वहाँ 4 रनों का शॉट. डीजे इसी चौके के साथ छलांग लगाता हुआ स्कोर 75, एक विकेट के नुकसान पर. आने वाले 2 गेंदे शेष इस ओवर के. 7 षटका सामना पाहूया. ओहो, यावेळेला शॉर्ट पिच चेंडू, हलका चेंडू होता, मोठा फटका सहज येऊ शकला असता. पंचांनी मात्र इथे वाईट दिलेला आहे, एका वाईटचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 76 धावा. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्यायची आहे. आपल्याला रिव्ह्यू आहे, काही काळजी नसावी. पंचांनी वाईट दिलेला आहे, कॅन्सल केलंय. कॅन्सल आहे ना? डॉट. ओके, नो प्रॉब्लेम. चुकबुल द्यावी घ्यावी नक्कीच, आपण पाहूया. 75 धावा 1 गडी बाद. ओहो, यावेळेला आपण पाहतो डिस्को लेगला कॉमेंट्री बॉक्सला सलामी देतो चेंडू. आपटत दोपटत चाटत पुसत धडपडत सरपडत येणारा चौकार.
दरम्यान पाहतो आपण इथे नक्कीच 4 षटकाचा खेळ संपतोय आणि 4 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जी आहे ती या ठिकाणी जाऊन पोहोचते ती 79 धावा. मला वाटतं महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग मधला सर्वात मोठी धावसंख्या उभ्या करण्याचा आज रेकॉर्ड होतोय की काय. अगले गेंदबाज सचिन माने. चला हॉस्टेलच्या मुलांनी जेवण करायला जायचंय पटकन. तुमचं जेवण आलेलं आहे. चला सर्व हॉस्टेलची मुलं पटकन जेवण करून या, नंतर डान्स करायचा आपल्याला. रिवर्सचा फटका खेळायचा प्रयत्न. नक्कीच इथे फटका फसतोय. नक्कीच पाहूया काय होईल. गिरीश सचिन माने जो कि अपना वैयक्तिक कोटे का दूसरा ओवर लेकर और टीम का 5वां ओवर लेकर जो पहली गेंद बिंदी डाल दी थी, और ये शानदार शॉट. देखते हैं कितने रन ले पाते हैं. 2 रन की कोशिश हो रही है लेकिन मना किया. 1 रन पर संतुष्ट. इसी सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 80 रन 1 विकेट के नुकसान पर. जो कि विक्रम गाड़े जो अपने वैयक्तिक स्कोर 39 पर खेल रहे हैं सिर्फ 13 गेंदों में, और अतुल पास है जो कि 6 गेंदों में 14 रन पर खेल रहे हैं. सचिन माने की अगली गेंद. देखते हैं क्या होता है. और एक बार कमेंट्री बॉक्स को सलामी देते हुए 4 रनों के लिए फील्डर के पास कोई मौका नहीं. आणि इथे मात्र पाहतो तर विक्रम 43 धावा 7 पावलं दूर अर्धशतकापासून. फक्त 14 चेंडूत. ओहो बॅटची कडा लागलेली आहे. धाव घेऊ का नको घेऊ, घेऊ का नको घेऊ, आणि इथे मात्र धाव घेतलेली आहे. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचते ती 86 धावा. 15 चेंडूमध्ये 44 धावांवरती खेळतोय विक्रम. अतुल मात्र त्याला साथ देतोय 7 चेंडूमध्ये 15 धावांवरती. एकंदर सहकार महर्षीने जी जादू आज दाखवलेली आहे. ओहो हा आगळ्या वेगळ्या शैलीत स्वीपला खेळायचा प्रयत्न. फटका नक्कीच जोरदार अपील सुद्धा केला जातोय. मात्र नक्कीच बॅटची कडा जर असती तर नक्कीच चेंडूला थोडं वेगळं वळण असतं. मात्र इथे नक्कीच कळतंय. त्यामुळे अपील जो आहे त्याच्यामध्ये उत्साह जास्त आहे, विश्वास कमी आहे. त्यामुळे 5 षटकाचा खेळ संपतो आणि 5 षटका संपतो धावसंख्या जाऊन पोहोचते 86. 1 गडी बाद. गिरीश मला वाटतं महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा आपण पाहतो आजचा अंतिम दिवस, आणि या ठिकाणी आपण पाहतो एक जबरदस्त आकर्षक चषक इथे सजवलं जातंय आणि संपूर्ण टीम त्या कामाला लागलेली आहे की जे चषक 3 लाख रुपयासाठी सुद्धा असणारं बक्षीस त्यापेक्षा मोठं असतं. जी ट्रॉफी आहे ही मानाची ट्रॉफी आहे. हा सन्मान आहे, हा अभिमान आहे, आणि हा अभिमान हा सन्मान कुणाला मिळेल महाराष्ट्र शुगर क्रिकेट पर्व 1 मध्ये. कारण महाराष्ट्र शुगर क्रिकेट जे आहे त्याची पर्व अनेक होतील, यापुढे कदाचित 100 वर्ष चालतील, परंतु पहिलं पर्व कोण जिंकते हा एक वेगळा विषय असतो. आणि आज विषय हा नक्कीच लय हार्ड आहे. विषय लय हार्ड आहे. पाहूया कुणाच्या नशिबात जाते आजची ट्रॉफी. बरोबर आहे मनीष सर. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिला जो विनर असतो त्याला नेहमी लक्षात ठेवलं जातं. म्हणजे आता कव्हरला जो फटका आहे मी तुम्हाला सांगेन जबरदस्त आहे. विराट कोहली स्टाईल मधला फटका आहे. आज मात्र तुटून पडलेले आहेत आणि मला वाटतं विक्रम जाऊन पोहोचलेत 48 धावांवरती. 16 चेंडूंमध्ये 48 धावा. विक्रम 2 पावलं दूर अर्धशतकापासून. आज विक्रम अर्धशतकाचा विक्रम करतोय का, नावाप्रमाणे खेळी करतोय का. सहकार महर्षी शुगर संघाचं खरोखर कौतुक केलं पाहिजे. आत्तापर्यंत कुठे लपवून ठेवला होता आपला खेळ आणि आज अचानक असा कसा का आला बाहेर खेळ. नक्कीच पाहूया काय चाललंय जादू. विक्रम 48 धावांवरती 2 पावलं दूर अर्धशतकापासून. नक्कीच इथे मात्र पाहूया विक्रम अर्धशतक ठोकतोय की दिनेश विक्रमचं अर्धशतक रोखतोय. क्षेत्ररक्षणामध्ये पूर्ण बदल पाहायला मिळतो आपल्याला. कव्हरच्या दिशेने डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक
ओ यावेळेला फटका आहे, फाईन लेगला, चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय का? एक धाव पूर्ण होते, दुसरी सुद्धा धाव पूर्ण केली जाते आणि इथे मात्र अर्धशतक पूर्ण होतं आणि विक्रमसाठी एक गाणं होऊन जाऊ द्या. नक्कीच भैरवनाथ शुगरसाठी खलनायकच झालेला आहे विक्रम. पुन्हा एकदा विक्रमच्या बॅटमधून फटका निघालेला लॉंग ऑफला. ओ हो चेंडू पर्यंत काही पोहोचू शकलेले क्षेत्ररक्षक पाठलाग मात्र नक्की करतायत. दरम्यान पाहूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा निश्चित मिळत आहेत. इसी 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 94, 1 विकेट के नुकसान पर. अभी भी 94 महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग मधला जो सर्वाधिक धावसंख्या जी आहे ती 103 आहे आणि मला वाटतं आज ती क्रॉस होईल. सर्वाधिक मोठ्या धावा करण्याचा मान सन्मान बहुमान सुद्धा कदाचित या ठिकाणी सहकार महर्षी संघाला जाईल. ओ यावेळेला फाईन लेगला, चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय का? नाही. इथे थोडासा अंदाज चुकतोय. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. अभी भी 2 गेंद आना शेष इस ओवर में. फील्डिंग में तब्दीली करते हुए यहां पर गेंदबाज दिनेश बंसोड़े. ओवर की अगली गेंद लेकर दिनेश. विक्रम ने और एक शानदार शॉट लगाया है. फील्डर में नए बल्लेबाज सतीश निकम. हाँ, और सम्मान दिया उस गेंद को, आखिरी गेंद को. देखते इस कितने रन ले पाते हैं. 2 रनों में संतुष्ट है यहां पर और इसी के साथ टीम का सेंचुरी कंप्लीट हो चुका है यहां पर. 6 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 100 रन 2 विकेट के नुकसान पर. MSCL यानी कि महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग का ये आखिरी दिन और 7वां ओवर प्रगति पथ पर है. आखिरी ओवर देखते हैं इस ओवर में कितने रन बना पाते हैं आने वाले 6 गेंदों में. और गिरीश सूर्यदेव ने भी दर्शन दे दिए. बहुत अच्छा लगता रहेगा सबको. सूर्यदेव अगर आज आएगा तो बाहर आएगी शायद. सुकून मिलता है. रमेश व्यवहारी की पहली गेंद को मारना चाहते थे लेकिन बैट और गेंद का संपर्क हुआ नहीं. लेग बाइज में सॉरी गिरीश जी, आप बोल रहे हैं सूरज अगर आते हैं तो सुकून मिलता है. आप सोलापुर के हैं, सोलापुर का सूरज आपको सुकून देता है, मुझे पहली बार पता चला. सही है, सही है. और ये शानदार शॉट और ये अच्छी फील्डिंग यहाँ पर
मेरे ख्याल से अभी तक का रिकॉर्ड शायद, ये क्या हो रहा है, हे प्रभु ये क्या हो रहा है। रिव्यू थर्ड अंपायर की तरफ रुक इशारा हुआ है, देखेंगे क्या होता है। थर्ड अंपायर केलेला आहे, थर्ड अंपायर चेक होत आहे. नट आउट, नट आउट आहे. चला बॉल लागलेला नाहीये स्टंपला. यस नट आउट आहे. अंपायर रन किती? आपण आपल्या इतर संघातील खेळाडूंना यूट्यूबवर सांगू शकता बघायला. 3 रन. आणि इथे मला वाटतं महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग मधला सर्वाधिक धावांचा जो रेकॉर्ड आहे तो महाराष्ट्र, आपण पाहूया या ठिकाणी महर्षी शुगर संघाने ब्रेक केलेला आहे. अभिनंदन महर्षी सहकार महर्षी शुगर संघाचं. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग मधलं एक नवीन रेकॉर्ड सर्वाधिक धावांचं या ठिकाणी तयार झालेलं आहे. मात्र अजूनही 3-4 सामने शिल्लक आहेत, काही होऊ शकतं. मोठा फटका यावेळेला आपण पाहतो, बॅट मधून चेंडू जाईल सीमा पार, षटकार. धावसंख्या 2 पोहोचली, 2 गडी बाद, 110 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक, एक सर्वाधिक मोठी धावसंख्या. नक्कीच भैयासाहेब इथे असते तर नक्कीच त्यांना सुद्धा खूप आनंद झाला असता, कारण त्यांना कालपासून ते पाहतात या मैदानामध्ये 50-60च्या वर धावा जात नाही आहेत. मात्र भैयासाहेब जर यूट्यूबवर पाहत असतील तर नक्कीच त्यांना सुद्धा या ठिकाणी खूप आनंद वाटेल, कारण 110 धावसंख्या आतापर्यंत या मैदानात पोहोचलेली आहे. जबरदस्त ओव्हरपिच चेंडू आहे, फटका सजवलेला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणी नाहीये आणि अशा ठिकाणी चेंडू जातोय सीमा पार चौकार. 114 धावा, 2 गडी बाद. अगली गेंद सम्मान दिया, 2 रनों की कोशिश यहां पर और 2 रन लेने में कामयाब सहकार महर्षि के. शॉर्ट रन, 2 रन. धावसंख्या 2 पोहोचलेली, 2 गडी बाद, 116. इस इनिंग का आखिरी गेंद रमेश व्यवहार है अपने बॉलिंग मोर्चे पर फिर से वापस, और ये आखिरी गेंद को उछाला है. देखते हैं कितने रन मिल पाते हैं इस गेंद पर. और एक 4 रनों का शॉट आखिरी गेंद पर डीजे. डीजे डीजे धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतो तर ऋतुराज भैया साबंत यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग मध्ये सर्वांचं स्वागत.
आगतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे प्रेक्षकांचे MSCL तर्फे हार्दिक स्वागत. इथं महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग 2025 पर्व पहिलं आणि या पर्व पहिल्यामध्ये आपण पाहतो या ठिकाणी आज अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामधील हा सहकार महर्षी आणि भैरवनाथ शुगर यांच्या दरम्यान चाललेला सामना नक्कीच महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा आपण पाहतो. ही कल्पना ही संकल्पना ज्यांच्या प्रेरणेतून आली असे सर्वांना परिचित असणारे आपले सर्वांचे लाडके माननीय श्रीयुत सुयोग भैयासाहेब गायकवाड यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा जन्म झाला आणि आज पर्व पहिलं आणि या पर्व पहिल्यामध्ये आपण पाहतो तर शेवटचा टप्पा आज येऊन ठेपलेला आहे. मला वाटतं या ठिकाणी नक्कीच मला सांगायला आवडेल महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगमधलं पहिलं पारितोषिक जे आहे सोलापुराच्या इतिहासात नाही तर महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये साखर कारखान्याच्या माध्यमातून आपण पाहतो. प्रथम पारितोषिक रोख रुपये 3 लाख, द्वितीय पारितोषिक रोख रुपये नमस्कार सोलापूरकर, नमस्कार संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार आज रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये आज अंतिम सामना या मैदानात रंगणार आहे. आपण पाहूया नक्कीच महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग आपण पाहतो सर्वांचे लाडके माननीय श्रीयुत सुयोग भैयासाहेब गायकवाड यांच्या प्रेरणेतून यांच्या संकल्पनेतून आज या टप्प्यापर्यंत आपण टुर्नामेंट येऊन पोहोचलेली आहे. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा सगळ्यात महत्त्वाचा जर काही भाग असेल तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 3 लाख व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक जे आहे रोख रुपये 2 लाख व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक रोख रुपये 1 लाख व आकर्षक चषक. त्यासोबतच सोलापूरच्या इतिहासामध्ये प्रथमच सामनावीर आणि मालिकावीर असे सुद्धा पुरस्कार दिला जाणार आहे. मालिकावीरसाठी इलेक्ट्रिक बाईक सुद्धा या ठिकाणी दिली जाते आणि विशेष म्हणजे आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी रोख रुपये 51,000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच मित्रांनो महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा थरार जो आहे हा आज अंतिम टप्प्यात रंगताना पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग 2025 पर्व पहिलं. कोण जिंकणार, कोण हारणार, कोण होणार महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा अंतिम विजेता, डॉन किंग आपल्याला पाहायचंय. कुठे जाऊ नका, पाहत राहा. स्टुडिओ स्पोर्ट लाईव्ह या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी उपस्थित आहे. धन्यवाद. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार आज रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार शुगर आणि अवताडे शुगर आपण आपले कप्तान पाठवायचे आपल्या सामन्यासाठी नाणेफेक केली जाणार आहे. नक्कीच भैरवनाथ शुगरचे सर्व ऋतुराज भैया सावंत यांच्या हस्ते या सामन्याचं नाणेफेक केली जाणार आहे. चला अवताडे शुगर आणि त्याचबरोबर आपण पाहतो ओमकार शुगर दोन्ही संघाचे कप्तान लगेच व्यासपीठावरती यायचे. अवताडे शुगर आणि त्याचबरोबर भैरवनाथ शुगर चला या.
चला दोन्ही संघाचे कर्णधार अवताडे शुगर आणि त्याचबरोबर ओंकार शुगर. अवताडे शुगरचे बळवंतराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करीन आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर आपण पाहतो त्या ठिकाणी ओंकार शुगर संघाचे कप्तान, आपल्याला विनंती आहे, चला लवकर ओंकार शुगर, चला या मान्यवर येऊन थांबलेले आहेत आपल्यासाठी टॉससाठी. ओंकार शुगरचे कप्तान गिरीश आपण चालू करा. गिरीश सर, आपण पाहतो त्या ठिकाणी सीताराम शुगरचे जनरल मॅनेजर पाटील सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दरम्यान आपण पाहूया या ठिकाणी धावा संख्येचा थोडा आढावा घेऊया. 2 धावा झालेल्या आहेत आणि मला वाटतं पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. मात्र जर टप्पा जो आहे तो खूप मोठा आहे, अंतर खूप मोठं आहे, आपल्याला इथे फार मोठ्या मोठ्या ढांगा टाकाव्या लागणार आहेत. षटकर चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे. सुंदर गोलंदाजी आपण पाहतो तर शॉर्ट पिचचा चेंडू मुसंडी मारत नाहीये, चेंडू खाली राहतोय आणि चेंडू जातोय तो सी आपण पाहतो यष्टीरक्षकाकडे. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांनी मात्र दोन्ही हात समांतर केलेले आहेत. 1 धाव अबांतर मिळेल आणि या एका धावेने धाव फटकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ते 3 धावा. यावेळेला फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय मात्र चेंडू जातोय नक्कीच मिड विकेटला. 1 धाव मिळते, दुसरी धाव सुद्धा इथे घेतली जाईल आणि 2 धावांनी धावफलकावरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती नक्कीच 5 धावा. एकही गडी न गमवता 5 धावा झालेल्या आहेत. मात्र एकंदर जर आढावा घेतला तर 37 चेंडूंमध्ये 116 धावांची गरज आहे. इथे आपल्याला मोठी फटकेबाजी निश्चित करावी लागेल, षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. ब्लॉक होलचा चेंडू आहे, जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. फलंदाजाला बांधून ठेवलं, जकडून ठेवलं, बेड्या ठोकल्या आहेत आणि फलंदाजाला परतावं लागतंय. टी शर्ट क्रमांक 4 एक महत्त्वाचा फलंदाज बाद करण्यात यश मिळतंय. या ठिकाणी सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. डीजे अगले गेंदबाज जयराम पवार जो कि अपने वैयक्तिक कोटे का पहला और टीम की ओर से दूसरा ओवर लेकर 1 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 5 रन 1 विकेट के नुकसान पर। जहां पावर प्ले में ज़्यादा से ज़्यादा रन बनाने की ज़रूरत थी वहां भैरवनाथ शुगर के बल्लेबाजों ने सिर्फ 5 रन इकट्ठा किए हैं। देखते हैं पावर प्ले क्या इस दूसरा ओवर में कितने रन बना पाते हैं।
योगेश का ये शानदार शॉट सीधा जाते हुए फील्डर उसके पीछे दौड़ते हुए। इसी के बीच 3 रन चुराने में कामयाब यहां पर भैरवनाथ शुगर के बल्लेबाज। इसी सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर। जयराम की अगली गेंद लेकर और शॉर्ट गेंद और अंपायर ने उंगली खड़ी कर दिया यहां पर और इसमें लगता हुआ दूसरा झटका डीजे। अभी भी आने वाले 33 गेंदों में 112 रनों की आवश्यकता यहां पर। मतलब हर ओवर में 20 रन बनाने जरूरी है यहां पर। रन रेट बहुत ही छलांग लगाता हुआ 20.36 यहां पर। इसी के बीच 1 रन चुराने में कामयाब बल्लेबाज भैरवनाथ शुगर के बल्लेबाज मारुति जादव, जो कि 1 गेंद 3 रनों पर खेल रहे हैं। सामना करेंगे जयराम इनका और गेंद को मारा है कमेंट्री दिशा में। फील्डर जब तक बॉल को फील्ड करते हैं तब तक 2 रन चुराने में कामयाब। इसी 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 12, 2 विकेट के नुकसान पर। अभी भी आने वाले 31 गेंदों में 109 रनों की आवश्यकता है यहां पर भैरवनाथ शुगर के बल्लेबाजों के लिए। मारुति जो कि अच्छा शॉट लगाते हैं, लेकिन इस बार बड़ा शॉट मारने में नाकामयाब और अपना विकेट दे गवा बैठे यहाँ पर। और अच्छी गेंदबाजी यहाँ पर जयराम के द्वारा और अच्छा कैच यहाँ पर कहा जा सकता है डीजे। दो ओवर की समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 12 रन 3 विकेट के नुकसान पर। अभी भी आने वाले 30 गेंदों में 109 रनों की आवश्यकता है, यानी कि रिक्वायर्ड रन रेट है 21.8। मतलब हर ओवर में 22 रनों की आवश्यकता। बहुत ही बड़ा विशाल काय स्कोर यहां पर सहकार महर्षि ने खड़ा किया है, जो अंपायर को बहुत ही सहकार्य नहीं किया है। हर बार उन्हें हाथ खड़े करने के लिए लगाए उनके बल्लेबाजी के टाइम पर।
अंपायर का आज सुबह से बहुत एक्सरसाइज होती दिखाई दे रहे हैं यहाँ पर। सतीश निकम अपने बॉलिंग मोर्चे पर अपना वैयक्तिक कोटे का पहला ओवर लेकर और टीम का तीसरा ओवर लेकर एक शॉर्ट रनअप यहां पर, शॉर्ट पिच गेंद यहां पर, अच्छी फील्डिंग का मुजाहरा यहां पर सहकार महर्षि के द्वारा, एक ही रन पर संतुष्ट। अभी भी आने वाले 29 गेंदों में 108 रनों की आवश्यकता। शानदार शॉट सामने की तरफ खेला है। जब तक फील्ड करते हैं तब तक एक रन लेने में कामयाब। एक धीमी शुरुआत कही जा सकती है यहां पर भैरवनाथ की ओर से। 2 ओवर 2 गेंदे के बाद स्कोर है 14। रिक्वायर्ड रन रेट 24 तक पहुंचता हुआ यहां पर, मतलब हर गेंदों में बाउंड्री लगानी पड़ेगी यहां पर। नफी तुली गेंदबाजी यहां पर सहकार महर्षि के द्वारा। भैरवनाथ शुगर प्रयास तो जारी है लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पा रहा है। बूंद बूंद से सागर भरता है लेकिन यहाँ पे बूंद बूंद नहीं लगेगी, यहाँ पे बाल्टी चाहिए है। हर गेंद पे चौका या छक्का लगाना पड़ेगा अगर आपको जीत मिलानी चाहिए तो। आने वाले 25 गेंदों में 106 रनों की आवश्यकता है यहाँ पर। एक फुटबॉल का स्किल दिखाते हुए महर्षि, सहकार महर्षि के खिलाड़ी 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 16। कछुए की चाल चल रही है यहां पर भैरवनाथ शुगर के बल्लेबाज। आने वाले 24 गेंदों में 105 रनों की आवश्यकता है, यानी कि नामुमकिन जैसा लग रहा है लेकिन क्रिकेट का खेल है, अनिश्चितता का खेल है, कुछ भी हो सकता है, क्या भी हो सकता है। कोई बल्लेबाज कभी भी कुछ भी कर सकता है। अगली ओवर लेकर अतुल पार से शॉर्ट गेंद यहां पर, बल्लेबाज के पास कोई मौका नहीं, गेंद और बल्ले का बिल्कुल संपर्क नहीं, बिंदी गेंद यहां पर। अभी भी रुका हुआ स्कोर 16, 3 विकेट को नुकसान पर। आगे आकर खेलना चाहते थे, एक रनों पर संतुष्ट रहना पड़ रहा है यहां पर। ओव्हर की अगली गेंद लेकर ओमकार शुगर, चला आपले कॅप्टन या लगेच टॉस करायला। ओमकार शुगर, शॉर्ट गेंद यहां पर, फील्डर आगे जाकर कैच करना चाहते थे लेकिन कैच पकड़ने के चक्कर में 4 रनों के दगाबाजी। डीजे डीजे अतुल पारसे की अगली गेंद, बॉल और फील्डर का रेस चलती हुई, और रेस फील्डर ने जीत ली है। उसी के बीच 2 रन लेने में कामयाब बल्लेबाज। सिव्हिल लेबर ते झाडाखाली बसलेत, त्यांनी इकडे या। सिव्हिल लेबर, ओवर की अगली गेंद, शॉर्ट गेंद यहां पर अंपायर ने दोनों हाथ साइड में किया और वाइड का इशारा। जबरदस्त डिसिजन मला आवडलेलं आहे, कारण मी सुद्धा मनातल्या मनात बोलणार होतो वाईड म्हणून, पण पंच किती चाणाक्ष आहेत बघा, किती जबरदस्त नजर ठेवलेली आहे आणि जबरदस्त पंचगिरी चाललेली इथे मी पाहतोय। तर
युवराज आणि शोएब यांची. चीते की चाल और बाज की नज़र और हमारे मैच के अंपायर इनके डिसीजन पे कभी संदेह नहीं करते गुरुजी. आपने बहुत अच्छा डायलॉग यहाँ पे अंपायर के लिए मारा, लेकिन अंपायर का काम बहुत मतलब बहुत हार्ड रहता है, बहुत वहाँ पे ज़रूर रहता है, उनको नज़र रखना ज़रूरी रहता है. सूरज से उनसे दोस्ती हो गई होगी अभी तक ना. कीपिंग भी बहुत अच्छी कर रहे हैं. कीपर के पास देखेंगे अपन, कीपर भी बहुत अच्छी तरह से यहाँ पे कीपिंग कर रहे हैं. बैटर को हिलने के लिए चांस भी नहीं दे रहे. बैटर क्या कर सकता है वहाँ पे? कुछ नहीं कर सकता. खेलने की कोशिश करेगा लेकिन जगह पे खड़ा रहेगा. बहुत बड़े शॉट यहाँ पे नहीं लगा पाएगा. जरूर बहुत ही अच्छी कीपिंग का नज़र हमें देखने को मिल रहा है. गिरीश कंटिन्यू. निश्चित सर. 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 26 रन 3 विकेट के नुकसान पर. आने वाले 18 गेंदों में 95 रनों की आवश्यकता है यहाँ पर. रिक्वायर्ड रन रेट 31 का हो चुका है. रंजीत जो कि अपने वैयक्तिक कोटे का पहला ओवर लेकर सामने आकर खेलना चाहते थे. विकेट कीपर के पास भी स्टंप इन का मौका हो सकता था. 22 के रूप में बढ़ता हुआ स्कोर 27. चला सिव्हिल वर्कर लवकर या. आपण फार निवांत यायला लागलात. फास्ट या जरा. ओवर की अगली गेंद लेकर रंजीत 5वां ओवर प्रगति पथ पर है. कोशिश जारी है लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं. बिंदी गेंद यहाँ पर. एक अच्छी नफी तुली गेंदबाजी यहाँ पर. बहुत ही अच्छी मार्जिन से मैच जीतने की कोशिश यहाँ पर सहकार महर्षि के द्वारा. सोमनाथ वाइकर जो कि 5 गेंद खेलकर 3 रनों पर है और सचिन भुसारे जो कि 11 गेंद खेलकर 11 रनों पर है. बहुत ही धीरे धीरे से बल्लेबाजी कर रहे हैं. इसी के साथ बढ़ता हुआ स्कोर 29 3 विकेट के नुकसान पर. रंजीत की अगली गेंद ब्लॉक हॉल में गेंदबाजी करते हुए सिर्फ 1 रन पर संतुष्ट. अभी भी इस ओवर में 1 गेंद आना शेष. गेंद को मारना चाहते थे वाशी लेकिन गेंद गई काशी. और एक झटका लगता हुआ डीजे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहतो तर या ठिकाणी बळवंत साहेब आहेत, त्याचबरोबर पाटील साहेब आहेत, त्याचबरोबर आपल्या ऋतुराज भैया सावंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतो यानंतर होणारा सामना पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी सुरू होणार आहे. आजच्या दिवसातील अत्यंत महत्त्वपूर्ण सामना. जो जिंकणार तो थेट प्रवेश करणार अंतिम सामन्यामध्ये आणि जो पराजित होणार आहे त्याला मात्र घरचा आयर मिळणार आहे. एक खूप निर्णायक सामना या ठिकाणी होतोय. नक्कीच पाहूया. मला वाटतं 2 संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. एक ओमकार शुगर आणि त्यासोबत अवताडे शुगर. या 2 संघादरम्यान दोन्ही कप्तांना विनंती आपण पुढे यायचं आहे. कॉल करायचा आहे आपल्याला. या ठिकाणी ऋतुराज भैया सावंत यांच्या हस्ते नाणेफेक केली जाते. टेल कॉल झालेला आहे. पाहूया काय येतंय. आणि हेड मला वाटतं या ठिकाणी अवताडे शुगर संघाने नाणेफेक या ठिकाणी जिंकलेले. अवताडे शुगर संघ आपल्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय. आपण काल काहीतरी बोलला होतात
मी बऱ्याच वेळेला नाणेफेक हारलो की सामना जिंकतो, काहीतरी असं काहीतरी बोलत, नेमकं काय बोललो होतात सांगाल का? नाणेफेक हारलो की सामना जिंकतो आणि जर जिंकलो तर सामना सोडत नाही. आता आज परिस्थिती अशी आहे, पहिला सेमीफायनलचा सामना आहे. काय वाटतंय सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर? म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही खूप संघर्ष केलात आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. सेमीफायनलचा सामना अतिशय महत्त्वाचा सामना. काय सांगाल पूर्ण आत्तापर्यंतच्या प्रवेशाबद्दल किंवा आत्तापर्यंत केलेल्या खेळाबद्दल? आम्ही आता सांघिक खेळ करून आम्ही इथंपर्यंत पोचलो आहे आणि हा सामना जिंकून आम्ही फायनलला 100% जाऊ, 100% विजयी होऊ. आम्ही हा सामना जिंकल्यानंतर 2 लाखाचं तिकीट निश्चित होणार आहे, बरोबर ना? आणि हा सामना जर पराजित झाला तर 3 लाखासाठी पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार आहे. नेमकं कोणत्या दिशेने वाटचाल असेल? 3 लाखाच्या दिशेने वाटचाल असेल. अभिनंदन आणि आपल्याला धन्यवाद. आपल्याला शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी. यानंतर वळणार आहोत आपण ओमकार शुगर संघाकडे. ओमकार शुगर संघ आपल्याबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगमधला सर्वाधिक टॉपचा सामना. म्हणजे आपण पाहतो IPL मध्ये बऱ्याच वेळा पाहतो टॉपला गेलेली टीम असते, 1 नंबर जाऊन टीम थांबलेली असते आणि असंही म्हटलं जातं आजपर्यंत एकही सामना हरलेला नाही आहेत आणि अचानक कुठेतरी काहीतरी गडबड होते. तर तसं काही मनात आहे का की ओमकार शुगर पूर्ण कॉन्फिडेंट आहे फायनलसाठी? ओंकार शुगर म्हणण्यापेक्षा माझा संघ फुल कॉन्फिडन्समध्ये आहे. टॉसवर काय नाही म्हणले, मॅचसाठी आपण 100% एफर्ट द्यायचा आहे फक्त. पण समोर आलेला जो संघ आहे तोही संघर्ष करून आलेला आहे आणि तुम्हीही संघर्ष करून येत आहे. त्यामुळे दोन्ही संघ तडाखेबाज, धडाकेबाज आणि जबरदस्त ताकद दोन्ही संघाकडून लागणार आहे. मग तुम्हाला काय असं वेगळं आहे की तुम्ही त्यांच्यावरती मात करू शकाल? मात करायचे म्हटलं तर 20 संघातून हा संघ सेमीफायनलला आला आहे म्हणजे निश्चित हा तगडा संघ म्हणून, आणि प्रत्येक संघ आम्ही समोर आलेला तगडा संघ म्हणूनच खेळतोय प्रत्येक संघाबरोबर. त्याच्यामुळं सेमीफायनलचा आम्ही काय दबाव असा जास्त म्हणजे घेणार नाही, एक नॉर्मल क्रिकेट खेळत जाणार आहे. त्यातून आम्ही थोडं विजयाच्या बाजूने जास्त आमचा कल असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने इंग्लंडमध्ये जाऊन सामना खेळायचा आणि इंग्लंडला हरवायचं अशी सिच्युएशन इथे, कारण अवताडे शुगर संघाचंच मैदान आहे. अवताडे शुगर कारखाना जो आहे तो इथेच जवळ आहे, म्हणजे जवळपास होम मैदान आहे असं म्हणायला काही वागत ठरणार. म्हणजे होम मैदान, त्यांच्या होम मैदानात त्यांना हरवायचं हे सगळ्यात मोठं कठीण चॅलेंज तुमच्यासमोर असणार आहे. तुम्हालाही शुभेच्छा, धन्यवाद. आणि आता यानंतर सेमीफायनल सामन्याकडे वळणार आहोत. सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा, धन्यवाद. 6 ओव्हर के बाद निर्णय काय घेणार आपण? आणि इथे अवताडे शुगर संघाने प्रथम बॉलिंग घेण्याचं ठरवलं आहे, गोलंदाजी करण्याचं ठरवलेलं आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघाला, धन्यवाद. मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. 6 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 31 रन 6 विकेट के नुकसान पर. एक आसान सी जीत यहाँ पर सहकार महर्षि के द्वारा दिखाई दे रही है. पहली गेंद ऊंचा शॉट, फील्डर उसके नीचे. सातवां झटका लगता हुआ यहाँ पर 7 यानी कि थाला फॉर अ रीजन. अभी भी 5 गेंद आना शेष. रेड़ेकर की अगली गेंद, वाइड का इशारा अंपायर के दस्तानों से. इसी एक्स्ट्रा रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 32, 7 विकेट के नुकसान पर. एक आसान सा कैच, लॉलीपॉप कैच यहां पर लेते हुए गेंदबाज डीजे. एक पूरा डोमिनेंस दिखाते हुए यहाँ पर सहकार महर्षि के खिलाड़ी, जिन्होंने बल्लेबाजी में अच्छा दमखम दिखाया और गेंदबाजी में भी बल्लेबाजों के लिए बिल्कुल मौका नहीं दिया शॉट लगाने का, बड़े शॉट लगाने का मौका ही नहीं दिया यहाँ पर.
जिसकी बदौलत सिर्फ 32 रनों पर रोका है अभी तक। अभी भी सिर्फ 2 विकेट बची है यहाँ पर। क्या देखते हैं, ऑल आउट करने का मौका है यहाँ पर। बिंदी गेंद डालते हुए यहाँ पर भैरवनाथ शुगर के बल्लेबाजों की तरफ से कोई एनर्जी दिखाई नहीं दे रही है, उत्साह दिखाई नहीं दिया है। अभी भी लगता हुआ और एक झटका। 9 विकेट के नुकसान पर 32 रन। अभी भी सिर्फ 2 गेंद आना शेष, आखिरी 2 गेंद। डीजे श्री कृष्ण रेड़ेकर जो कि अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, अभी तक 4 विकेट चटका चुके हैं यहाँ पर। देखते हैं आखिरी बॉल पे ऑल आउट हो चुके हैं यहाँ पर। एक बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा है यहाँ पर सहकार महर्षि के द्वारा, पूरा डोमिनेंस दिखाते हुए यहाँ पर